कोण्याही गरीब माणसाच्या, लोकप्रतिनिधीच्या आणि कोणाच्याही सामान्य नागरिकाच्या सुद्धा वाट्याला अशा प्रकारचा दुर्दैवी अंत येऊ नये म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातली जी आर्त किंकाळी आहे ती आर्त किंकाळी आम्ही अन्यायाची आगळीक झाल्यामुळं आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय। तुम्ही वारंवार उल्लेख केला, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, उल्लेख जो होतोय त्याच्यामध्ये कुठतरी सत्ताधारी पक्षाचे काही लोक इन्व्हॉल्व आहेत असं वारंवार तुमच्या बोलण्यातून जाणवते। अपेक्षा आहे सगळे एकत्र असताना अशा पद्धतीने कारवाई होईल? इतक्या दिवस झाला माणसं सापडत नाही। 100% कारवाई होईल। आमचा राज्याचे मुख्यमंत्री महोदय, मी नाही, राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणालेले आहेत की मी याच्यात कोणालाही सोडणार नाही आणि त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे। मुख्यमंत्री महोदय याच्या बाबतीमध्ये ऍक्शन घेतील आणि SIT स्थापन करावी हे पत्र सुद्धा मी स्वतःच दिलेलं आहे। माझी अपेक्षा आहे आज रात्री उशिरापर्यंत, कारण मी मागणी केलेली आहे, परंतु आज सभागृहामध्ये मागणी करत असताना SP लेवल सुद्धा नको, त्याच्याही पेक्षा वरिष्ठ व्यक्ती अधिकाऱ्याकडून या खुनाची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। खंडणीचा गुन्हा दाखल झालाय वाल्मिक कराड यांच्यावरती, परंतु वाल्मिक कराड फरार आहेत, पोलीस त्यांना शोधत नाहीयेत। नाही, पोलीस त्यांना शोधतायत, ते सध्या काही बीड जिल्ह्यामध्ये नाहीयेत। त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, ते अजून सापडत नाहीत, हे वस्तुस्थिती आहे। परंतु 100% आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणा ही त्यांच्यापर्यंत जाईल। आज चौथा आरोपी अटक झालेला आहे, ते चाटे म्हणून, विष्णू चाटे, जे याचे प्रमुख लीडर आहेत तिथले, त्यांना आज अटक झालेली आहे। ते कालपासून पोलीस मला वाटतं त्यांच्या पाठीमागं पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि बीड, तर बीडमध्ये मला वाटतं लक्ष्मी चौकाच्या कुठेतरी त्यांना अटक झालेली आहे असं SPंनी मला सांगितलं। विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केलाय की आता नाही, विरोधी पक्ष नेते म्हणू नका, राज्यामध्ये आता विरोधी बाकावरचे म्हणा। जितेंद्र दावा केलाय की जे याच्यातले मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड हे नागपुरातच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे, मग पोलिसांना काय? नाही, मला नाही वाटत, आणि त्यांनी नाव घेतलेलं आहे कुणी, जितेंद्रजी माझ्यापेक्षा सिनियर आहे। मी जितेंद्रजी आव्हाड साहेबांना सांगू शकत नाही की तुम्ही असं अमकं बोला तमकं बोला। त्यांनी नाव घेतलंय, ते त्यांच्या पद्धतीने बोलले। मी स्वतः अद्याप तरी 302च्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही। मी फक्त म्हणतोय विष्णू चाटे हा त्याचा प्रमुख आहे आणि विष्णू चाटेचा आका कोण आहे त्या आकाची चौकशी करावी असं मी आज सुद्धा म्हणतो। विष्णू चाटे हे नातेवाईक आहेत? हा, त्यांचे माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली, विष्णू चाटे हे त्यांचे मावस भाऊ आहेत, वाल्मिक अण्णांचे। पण तुम्ही आज सकाळी अजित पवारांना भेटला, संपूर्ण पीक विम्याचा जो काही घोटाळा झाला त्या संदर्भात माहिती? पीक विम्याचा अतिशय मोठा घोटाळा, माझ्या हाती आलेला जो घोटाळा आहे तो 7,000 हेक्टरचा आहे। 6,996 हेक्टर क्षेत्र जे गायरान जमिनीचं आहे, जे देवस्थान जमिनीचं आहे, जे शासकीय जलसंपदा विभागाचं आहे, अशा क्षेत्रावर इतर लोकांनी पीक विमा भरून पीक विमा उचलण्याचा प्रयत्न केलाय आणि ती रक्कम 6,900 हेक्टरची ही जवळपास 22-22.5 कोटी रुपयाचे होते आणि त्याच्यामध्ये मेजर एकाच तालुक्यातले CSC सेंटर आहेत, एकाच तालुक्यातले जास्तीत जास्त शेतकरी आहेत आणि त्यांनी उचललाय का कंपनी, जरी त्यांनी उचलला नसला तर कंपनीला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा गेलेला आहे। पण अण्णा, हे तुम्ही घोटाळा म्हणताय, हे घोटाळ्याचे लिंक तुमचे माजी कृषी मंत्र्यांवरती आहेत का? नाही, एका कृषी मंत्र्याच्या कालावधीत नाही झालेले हे घोटाळे। हे बॅकपुजर सगळीकडं हे पीक म्हणजे बजाज अलायन्स कंपनी असेल, आणखी कोणती कंपनी असेल, ज्या ज्या वेगवेगळ्या, आता धाराशिवचे तर मला वाटतं राणादादा पाटील आणि तिथले आणखी कळमचे आमदार हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत। सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांनी पीक विमा मिळवलाय।
बीड जिल्ह्यामध्ये 2020चा 2023चा पीक विमा मिळालेला नाही. मग खऱ्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही आणि खोटे लोक मात्र पीक विमा उचलतायत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून एका जिल्ह्यातलं आणि मी पुण्याच्या सांख्यिकी विभागाकडनं माहिती घेऊन राज्यामध्ये आणखी किती जिल्ह्यामध्ये माझ्याकडे आलेली आकडेवारी, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3000 हेक्टरचा घोटाळा झालाय आणि त्याचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय. म्हणजे 7000 आणि 3000 10,000 हेक्टर तर दोनच जिल्ह्यात झाला. अजून नांदेड तपासायचा आहे, परभणी तपासायचा आहे, अजून हिंगोली तपासायचा आहे, जळगाव तपासायचा आहे आणि हे फार मोठी रक्कम होणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलाय की जो एकंदरीत बीड प्रकरण झालंय त्यामध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड हे त्या स्थानिक नेत्याचे यांचं डॉन म्हणून उल्लेख केलाय. ही म्हणजे डॉन असा त्यांचा उल्लेख आहे जितेंद्र आव्हाडांचा. हे बघा, या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही, देऊ इच्छित नाही. ज्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्याचं उत्तर मला वाटतं मीडियाने त्यांनाच मागावं. मी कसं देऊ शकतो? मी एक साधा आमदार आहे. सभागृहात अल्पकालीन चर्चेमध्ये तुम्ही सहभाग होते. इतर सदस्यापैकी तुम्ही आता अनेक वेळा बोलून गेले, पण तो आता तुम्ही समोर तो इन्व्हेस्टिगेशन मध्ये आका दिसावा अशी अपेक्षा आहे.